नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अळकुटे ते मस्केवाडी रस्त्यासाठी यापूर्वीच 2 कोटी रुपये मंजूर। सुजित झावरे पाटील मस्केवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार। मस्केवाडी तालुका पारनेर येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। या प्रसंगी गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी मस्केवाडी परिसरातील विकास कामाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या। सुजित झावरे पाटील अळकुटी ते मस्केवाडी या प्रमुख रस्त्यासाठी यापूर्वीच 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सध्या हे काम निविदा प्रक्रियेत आहे। अतिशय लवकरच ठेकेदार निश्चित होईल आणि रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होईल। मस्केवाडी गावाचा विकास हा झावरे पाटील कुटुंबाशी घट्टपणे जोडलेला आहे। याबाबत बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले, स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या काळात सभामंडप, सीडी वर्क, रस्ते, बंधारे यासारखी अनेक महत्त्वाची कामे गावात झाली। त्याच परंपरेत मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना ग्राम सचिवालयाची सुविधा देखील मस्केवाडीला देण्यात आली। पुढेही या गावाच्या प्रगतीसाठी माझा पूर्ण प्रयत्न राहील। ते पुढे म्हणाले, मस्केवाडी गावासाठी अजूनही काही विकास कामांची गरज आहे। मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा व इतर सुविधा यासारख्या पायाभूत विकास कामांबरोबर इतरही आवश्यक निधी विविध योजनांमधून उपलब्ध करून दिला जाईल। या कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, पारनेर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।